जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला थेट इशारा. निवडणूक प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करण्याची मागणी. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा यलगार. 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीसह मनसेचा मुंबईत विराट मोर्चा. संजय राऊतांची माहिती. राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचा विरोधकांचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला. मतदारांचं वय आणि इतर आक्षेपांवर आयोगाचं स्पष्टीकरण. पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वाद. नमाज पठण झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करत हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन. पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. शनिवार वाड्यात भगवा झेंडा लावण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक. कोथरूड गोळीबारानंतर गुंड निलेश घायवाळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल. मकोकासह खंडणी उकळल्याचाही गुन्हा. नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक. नवी मुंबई पनवेल कल्याणमध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आशयाचे बॅनर. माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ. धंगेकरांविरोधात समीर पाटलांचा 50 कोटींचा मानहानीचा दावा. मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बरांचा गौरव. झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्याचं आज प्रक्षेपण. रात्री 7:52 पहा दिमाखदार सोहळा.